हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता 11:30 वाजले. कडेगावला जायचं होतं, पण त्याच्या अगोदर आता मराठल्या घरी जायचं आहे. सामान आलं ते उतरायचं. फोन केला होता हनुमंतला, दिवस जायचं. मला पहिल्यांदा इकडेच ये, मग बघू आता जाऊ काय काम आहे ते. नंतर जायचं कडेगावला. तिथे गेल्यावर सांगतो नक्की कशाला चाललोय ते, कुठल्या कामाला चाललोय. 2 hours later. ही आहे पारसची बहीण, आमच्या घराची न्यू मेंबर. तिलाच भेटण्यासाठी गेलो होतो आणि माघारी सुद्धा आलो. येताना पिल्लूला सुद्धा आणले. मधून येताना पिल्लू सुद्धा मागे झाला. नाव तुझा माघारी जाणार आहे तेव्हा त्याच्या बरोबर जाईल. रायना झाले. हनू का हनू का हनू लागलं का? दीदी सुद्धा माघारी जाणार आहे. दीदी आणि नावलदा तेव्हा ती पिल्ले सुद्धा जात. तो रायना झाला. इथं सारखं यापच आहे. एकदा जावा परत माघारी या, परत जावा. म्हणून त्याला आता क्रिकेटमध्ये जरा तुला हे केले. म्हणते तर काय म्हणते, भले होते काय तो आहे हिंदीमध्ये. मराठीमध्ये मला शब्द प्रयोग नाही झाले आणि हिंदीतलं समजा. हिंदीमध्ये काय म्हणतात ती समजून झाले. सांगतो काय म्हणजे त्याला गुंतवले क्रिकेटमध्ये. नाहीतर आल्यापासून हरडतोय नुसतं. फेक फेक फेक. किती टाइम नाव जाईपर्यंत असं त्याला गुंतवलं पाहिजे कशात ना कशात तरी. फेक 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 फेक. नाही तर रडाय चालू करायचा गाडी. जाण आणि पिंपल्स माझं काय नाही ते कसं झालं यार. काय करायचं. हनू का हनू तिकडे कर तोंड. या हनू. The next day. 3 तारीख आहे. आज सुद्धा दवाखान्यात चाललोय. लवकर जाणार होतो, आता 11:15 वाजले. उशीर झाले म्हणतो. उन्हाच चक्की चालली ती कोणतरी, त्यांचा आवाज येते. आणि वाट बघत थांबला जातो. हे शर्ट घातल्यावर काढते. दुसरं काल शर्ट घातलं त्यांनी लय उकळत होतं. असंच जावे काय होते त्याला. उन्हापासून फुल प्रोटेक्ट करण्यासाठी एवढं काल गेलो होतो. काल चष्मा नव्हता घातला, डोळ्यातून पाणी येत होतं नुसतं एवढं उन्हाचं. आजही घातलं हे आणि चष्मा. प्रोटेक्शन पाहिजे. घराचं काम चालू आहे आतली, हे आवाज येतो आत. कडेगावमधून येऊन 1 तास सुद्धा नाही झाला. तोपर्यंत आता आबांचा फोन आला की आज तिला घेऊन माहिनीला जा. काय सामान आणायचं, ह्याला चटणी करायची. परत जायला लागलं होतं. आता सुट्टीचा दिवस नुसतं फिरण्यामध्ये चाललेत. जाऊ आता काय लस्सी पितो जरा. लय ऊन आहे, घरी बसून जरा. आता एक मिनी ब्लॉग येतोय उद्या येणार आहे. त्याची एडिटिंग करत होतो, म्हणजे ऑडिओ रेकॉर्ड केला आहे. रात्री एडिट करायचा, म्हणजे ऑडिओ क्लीन करायचा, नॉईज रिडक्शन करायची आणि व्हिडिओला थोडा एडिट करून पेस्ट करायचं तिथं आणि उद्या अपलोड करायचं. जातं मग लवकर
पटापट मध्ये अंधार झाला ना खूप. चला जाऊ जाऊ घेतली पण दरवाजा लावायला. A few inches later. Meanwhile. मगाशी जी पेटलेलं बघितलं असेल ना, त्याची सुरुवात इथनं झाली होती. अगोदर इकडे पेटलं होतं वाटतं. नंतर तिथनं वारेन काय तिकडे गेले त्या बाजूला. ठीक आहे, तिकडे दिसतंय काय तर ह्या बाजूला इकडं असंच पेट तिकडे दिसतंय असं गेलेलं. काय तरी भलतंच झाले गावात. गंजी पेटले त्या 4-5 तर आहेत गंजी त्या पेटले त्या. पंचनामा केलाय तलाट्याने दाखवायला. ठीक आहे, इथपर्यंत पेटले आणि असंच पुढे पेटत गेले आणि इथनं वाऱ्याने तिकडे गेले त्या बाजूला. इकडे धूर दिसतोय का इकडं, इथं त्या बाजूला गेले वाऱ्यान अजून तिकडे पेटतंय. कोणी पेटवलंय का पेटलंय काय माहित नाही अजून, पण पेटलंय लय जोरा, लय बेकार पेटलंय. वारा होता दुपारी 2-3च्या दरम्यान असेल पेटला सर. मी 4च्या दरम्यान बघितलं पेटलेलं, हिचं नाही त्या बाजूला बघितलं पेटलेलं. गंजी पेटल्या होत्या आणि जोरात वारही जोरात येत होतं, ते लयच पेटलं होतं. आणि पाणी किती पण टाकलं ते थांबत नव्हतं काय. इकडचं शांत झाले आता, वारा आला की पण पेटेल. अजून आग दिसते त्याच्यामध्ये. नुकसान ते झालं तसं, गंजी पेटले तरी पण बाकीचं तर ट्रॅक्टरही होतं काढलं बाहेर, नाही तर ती पण पेटलं असतं. दिवं लावायला टाईम झाले, ते कोणतरी हुडकायला पाहिजे दिवं लावायला. असलेली मंदिरावशी म्हणा त्यांच्याकडून घ्यायचं दिवं लावून. लावा की अशीच